जे जे नियमित परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्रोत्साहन 50,000पर्यंतची रक्कम मिळणार आहे. 22-23 म्हणजे आर्थिक वर्ष 22-23, 23-24 किंवा 24-25 या 3 वर्षापैकी जे जे 1-2 वर्षाचं ज्यांनी नियमित वेळेमध्ये कर्ज परतफेड केलेली आहे त्यांना 50,000पर्यंत त्यांना प्रोत्साहन पण रक्कम मिळणार आहे त्याच्यामध्ये. येस येस. आणि याबाबत शेतकऱ्यांनी तर बँक लेवलला त्यांचे जे आधार, आता ही जी योजना आहे ती आधार बेस आहे. म्हणजे प्रत्येक करदाराचा आधार आहे आणि आधार ऑथेंटिफिकेशन केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. तर याच्यामध्ये बहुतेक आमच्याकडे आम्ही सहकारी संस्थामार्फत किंवा सहकारी बँकेमार्फत जे माहिती भरलेली आहे तर त्यामध्ये ते आधार असलेल्या सर्व सभासदाची माहिती भरलेली आहे. फक्त आधार नसलेले फार कमी सभासद आहेत. म्हणजे साधारणतः माझ्याकडं जर हे केलं तर आपल्या जिल्ह्यातनं एक 4-5 असे शेतकरी आहेत की जे आधार नसलेले. बँक खातं आणि त्यांचं जे कर्ज खातं आहे तर त्याच्याशी ते आधार संलग्न केलेलं. यस हो. ॲग्रिस्टॅक असलेले शेतकरी आणि आधार बेस असलेले असे दोन्ही शेतकरी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. कारण जास्तीत जास्त आधार म्हणजे आता इथून पुढे जे योजना आपण ही करतो ते ॲग्रिस्टॅक बेस असणार आहेत आणि त्याला आधार पण लिंक असणार आहे. त्यामुळं ते ॲग्रिस्टॅकचा पण याच्यामध्ये अंतर्भाव केला झाला. सद्यस्थितीमध्ये आपण जे सहकारी बँकेमार्फत जे साधारणतः आम्ही 59,000 पर्यंतचे शेतकऱ्यांची माहिती अपलोड केलेली आहे. तर याच्यामध्ये आता ही प्रोसेस झाल्यानंतर प्रत्यक्षात किती शेतकरी पात्र होतात तर याच्यात नंतरच प्रत्यक्षात आपल्याला कळेल की नेमकं शेतकरी किती पात्र होतात. त्याच्यामध्ये आता काय इन्कम टॅक्स असेल हे सगळं 2-3 पॅरामीटर आपण कंबाईन करून प्रोसेस होणार आहे. कालावधीचं कारण आपल्याकडनं तर माहिती म्हणजे सर्व बँकांनी म्हणजे सहकारी बँका असतील, सर्व कमर्शियल बँका आहेत, नॅशनल बँकांनी माहिती ही भरलेली आहे. प्रोसेसिंगची प्रक्रिया चालू आहे. तर साधारणतः किती कालावधी लागेल पण ही सध्या लवकरच होईल असं अपेक्षित आहे.